अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, सर्वांचे कल्याण हो हीच स्वामींचरणी मी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या ह्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी म्हणतात, बाळा तू खूप भाग्यशाली आहेस की तू हा संदेश आज ऐकत आहेस. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी इच्छा आहे, अशी माझी आज्ञा आहे. हा संदेश जर का तू शेवटपर्यंत ऐकशील तर तुझ्या आयुष्यामध्ये नवीन प्रकाश निर्माण होणार आहे. तुम्हाला नवीन दिशा मिळणार आहे, नवीन मार्ग मिळणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. बाळा जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे ते सुद्धा चांगलेच होणार आहे. आपण आपल्या आयुष्याची सुंदर वाटचाल केली पाहिजे. देव म्हणतात, बाळा तुझ्या मार्गामध्ये खूप काटे येतील, खूप संकट येतील, खूप लोकही अशी भेटतील जे तुमचे पाय खेचतील, तर त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायचे आणि आपली वाट प्रामाणिकपणे, निर्भीडपणे आणि आनंदाने पुढे चालायचे आहे. कारण हे नेहमी स्मरण ठेवायचे की आपली स्वामी आहे आपल्या पाठीशी. आपल्या आईचा आपल्याला भक्कम आधार आपल्या पाठीशी उभा आहे. म्हणून मागे वळून न पाहता, न थांबता आपल्या आयुष्याची वाटचाल आपण करत राहायचं आणि चालत राहायचं. आपल्या आयुष्यात आपण खूपच प्रामाणिक राहिले पाहिजे. आपल्याकडून कोणाचेही मन दुखवता कामा नये, कोणालाही अपशब्द बोलू नये. मोठ्यांचा मान राखता आला पाहिजे, आई वडिलांची सेवा करता आली पाहिजे. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला हे स्वामी माऊलींचे, महाराजांचे सुंदर मार्गदर्शन रोज ऐकायला मिळतं आहे. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून स्वामी सेवा आणि मी ह्या भक्तिमय स्वामीमय चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि तुम्हाला भाग्यवान समजत जर असाल तुम्ही तर लगेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी राया असे टाईप करा. ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करा. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामींनी आपल्याला सुंदर जीवन दिले आहे, तर आपण रोज चिंता काळजी का करावी? दुःखामध्ये आपला दिवस का घालवावा? आपण सर्वांनी ठरवले तर सकाळी सकाळी स्वामींच्या सुंदर नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करूया. मग पहा, चिंता काळजी दुःख कधी दूर होतील आणि आपला दिवस आनंदात कसा जाईल हे तुम्हाला देखील कळणार नाही. एकदा करून तर पहा आणि मग पहा चमत्कार स्वामी महाराजांचा. जर तुमची ही दिवसाची सुरुवात स्वामी महाराजांच्या नावाने होत असेल तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे टाईप करायला तुम्ही विसरू नका. स्वामी महाराज म्हणतात, बाळा जर तुम्ही नकारात्मक विचार केला तर तुझ्या आयुष्यात सुद्धा नकारात्मक निगेटिव्हच गोष्टी घडतील. आता तू ठरव की तुझे आयुष्य सकारात्मक जगायचे की नकारात्मक. हा सर्वस्वी तुझ्या हातामध्ये ह्याचा निर्णय आहे. बाळा ज्या काही तुझ्या मनामध्ये योजना आहेत, जी काही स्वप्न बघितली आहेस आणि ज्या मनामध्ये तुझ्या विचार आहेत की स्वप्न आता पूर्ण करण्यासाठी धडपड करायची आहे, पण हे विचार तू मनामध्ये गुप्तच राहू दे. जोपर्यंत तुझ्या मनासारख्या सर्व गोष्टी होत नाहीत, तुझी स्वप्न पूर्ण होत नाहीत, तुझे ध्येय पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत या गोष्टी तू गुप्तच ठेव. कोणालाही याबद्दल एक भ्रम सुद्धा तू सांगू नकोस. कारण जेव्हा तू त्या गोष्टी प्रत्यक्षात आणशील त्यावेळेस ते त्यांना समजून येणारच आहे. पण तू जर का पहिलेच सांगून बसलास की मी हे करणार, मी ते करणार, तर तीच व्यक्ती जर त्या कामात तू सफल नाही झाला तर तीच व्यक्ती तुला नंतर नावे ठेवतील आणि तुझं मनोबल हे कमी करेल. बाळा जेवढे तू गुप्तदान करशील ते गुप्तच राहू दे. कोणालाही सांगितलेस तर त्याची किंमत शून्य होते.
म्हणून ज्या गोष्टी गुप्त ठेवायच्या आहेत त्या नेहमी गुप्तच ठेवल्या पाहिजे. बाळा, कोणत्याही परिस्थितीत, कोणतीही परिस्थिती कितीही बिकट असू दे, कुठलेही संकट असू दे, तू माझा प्रिय भक्त आहेस, मला तू खूप प्रिय आहेस. मग तू डगमगू नकोस, खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीमध्ये उभा राहा, पाय खोचून उभा राहा, कारण तुझा हात मी पकडला आहे. आता तुला कोणाचेच पाय पकडण्याची गरज नाही. माझ्यावर विश्वास आहे ना बाळा? माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझे तुला खूप भरभरून आशीर्वाद आता तुला मिळणार आहेत. सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, कितीही मोठे संकटे आली तरी तू हार मानू नकोस, डगमगू नकोस. जी तुझी वाटचाल तू प्रामाणिकपणे चालत आहेस, ती वाटचाल कधी थांबवू नकोस. नेहमी सतत तू चालत राहा, नामस्मरण करत राहा. मी तुझ्या पाठीशी आहे बाळा, घाबरू नकोस. मला माहीत आहे खूप काही नाते तुमचे तिरस्कार करणारे आहेत. आजूबाजूला असतात अशी नाते ज्यांच्याकडे तुम्ही खूप काही लक्ष केंद्रित करू नका. त्यांना तेवढेच करता येईल तेवढे दुर्लक्ष करा, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. जर तुम्ही त्यातून लक्ष काढून आपल्या कर्मात जास्त वेळ घालवला किंवा तुमच्या प्रगतीसाठी वेळ दिलात तर ते तुमच्यासाठी सर्वोत्तम राहील. देव म्हणतात, बाळा, अरे कोण काय करत आहे, कोण तुम्हाला मागे खिचू पाहतो, याकडे तू वेळ घालवू नकोस, कारण यामुळे तुमचा वेळ निरर्थक वाया जातो. त्यापेक्षा तुम्ही आपल्या कर्मात मन लावून काम करा. मी तुला तीही प्रगती देऊ इच्छितो बाळा, ज्यासाठी तू माझ्याकडे प्रार्थना केली आहेस. तेही नाते तू जपायला शिक जे तुला मी आनंदासाठी दिले आहे बाळा. स्वामी माऊली म्हणतात, लेकरा, प्रत्येक नाती तुझ्यासाठी कठीण नाहीत. काही नाते मी तुला असे वरदानाच्या रूपात दिले आहेत जे फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच माझ्याकडे खूप काही प्रार्थना करते आहे. तुझ्या सुखासाठी खूप काही प्रार्थनापूर्वक माझ्याकडे विनंती करते, त्याचा मी मान सन्मान ठेवतो. बाळा, तू काळजी करू नकोस. पुढचा काळ तुझ्यासाठी इतका आनंदाने भरलेला राहील, इतका उत्साहाने भरलेला राहील की तू तुझी काळजी विसरून जाशील. तुझी चिंता नष्ट होईल. माझा कृपेचा आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो. जर स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावरती हवी असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, कधी कधी तुम्ही तेही आमच्याकडे मागू इच्छिता, पण कधी कधी काही कार्यांना थोडा विलंब लागतो, तो तुमच्याच चांगल्यासाठी. तसेच आताही आहे. काही कार्यासाठी मी तुला फक्त थोडा थांबण्यासाठी सांगत आहे, पण पुढील काळ तो शुभयोगाने भरलेला येत आहे, ज्यात तू तो शुभारंभ करू शकशील. माझ्या लेकरा, आज आनंदाची बातमी तुला द्यायला मी स्वतः आलो आहे. हा संदेश सोडून तू कुठेही जाऊ नकोस. तेव्हा हा संदेश तू पूर्ण ऐक. ज्यांचा ज्यांचा विश्वास आहे त्यांना त्यांना ते मागितलेले प्राप्त होईल, ते इच्छिलेले नक्कीच प्राप्त होणार. देव म्हणतात, बाळा, कोणाकोणाकडे तो फक्त मीपणा असतो. प्रत्येक कार्यात ते मी केले, ते मी करणार आणि मलाच होऊ शकतं असा काही अंतर्भाव ज्यांच्याकडे आहे, देव त्यांना तो मोठा आशीर्वाद कधीच देऊ इच्छित नाहीत. तुझ्या कर्मातील तुम्ही मोठेपणा देवाला द्या, त्यांना समर्पित व्हा, कारण सर्व काही करता करविता ते ईश्वर, परमेश्वर, भगवंत, माऊलीच आहेत. कारण जर देवाने ठरवले तर ते कार्य तुम्ही योग्य तऱ्हेने पार पाडतात. पण जर तुम्ही म्हणाल की ते मीच करतो, तर हे देवांना अहंकार बिलकुल आवडत नाही बाळा. जोही कोणी अहंकाराने बोलेल, वागेल, कृती करेल, तो देवाला आवडत नाही. माझ्या बाळा, मोठेपणा, अहंकार तेव्हा देवांनाही ते आवडत नाही. त्यामुळे तुम्ही अहंकारी बनू नका. याचा विचार करा, जेव्हा यश प्राप्त करायचे आहे तेव्हा तुम्ही देवांजवळ प्रार्थना करता,
आणि देव तुम्हाला ते यश भरभरून देतात, तेव्हा तुम्हीच पुढे जाण्यासाठी योग्य ठरता. ते तुम्हाला प्राप्त होते. आताही तुम्ही देवांचा मोठा आशीर्वाद प्राप्त करत आहात. त्यासाठी तुम्ही मागे राहू नका, कारण तुमच्यासाठी ती समृद्धी, ते ऐश्वर, त्या सुखाच्या काही संधी देव तुम्हाला स्वतःहून देत आहेत. त्यामुळे क्षणाचाही तुम्ही विलंब न करता लगेच ह्या व्हिडिओला लाईक करा. स्वामी सेवा आणि मी ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील तुम्ही दाबायला विसरू नका. ज्यांना तुमची प्रगती पाहवत नाहीये, देखवत नाहीये, अशांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर देखील करा. आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. माऊलींची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ.